नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. दिवा स्टेशनची एक गोष्ट होती तुमची. तिकडे काय झालेलं? कारण दिवा स्टेशन म्हणजे मी प्रवास करायचो जेव्हा, तेव्हा दिवा स्टेशनला जे काही पॅसेंजर्स होते, जे माझे मित्र झाले होते, त्यांनी मला सांगितलेली गोष्ट होती की दिवा स्टेशनला व्हायचं असतं की अनेक जण मधल्या काळामध्ये असं झालं होतं की ते स्टेशनला उतरायचे. ज्या स्टेशनला त्यांचं काही काम नव्हतं, दिवा स्टेशनला उतरायचे. त्यांचं म्हणणं होतं त्यांना कोणतरी बाई बोलवायची आणि ते उतरायचे आणि गायब व्हायचे. तो परत काही सापडले नाहीत ती लोक. म्हणले पोलिसला कुठे रेकॉर्ड आहे का या गोष्टीचा? ते की नाही, रेकॉर्ड नाही आहे. पण कारण ती गायब झाली, मिसिंगच्या केस असले तर. पण बाई बोलवायची रे, हे कुणा हे नाही आहे, कोणी सांगितलं नाही. म्हणले हे मग कशावरनं तुम्ही म्हणतात? शक्य कसं? हां, तर ते बोलले की कुठल्या तरी याला विचारा चांगल्या, तर तो सांगेल तुम्हाला. मग एका पोलिसाच्या ओळखीच्या पोलिसाकडे मी गेलो, त्याला विचारलं, तर त्याने मला सांगितलेल्या गोष्टी अशा होत्या. तो बोलला की दिवा पहिले तेवढं डेव्हलप झालं नव्हतं, तेव्हा तिकडे दलदल होती सगळी. तर बऱ्याचदा व्हायचं असं की मर्डर करायचे लोक आणि दलदल फेकून द्यायची प्रेत. तसंच एका मुलीचं प्रेत तिकडे असंच त्यांनी हे करून फेकून दिलं होतं. तर ती बाहेर यायची आणि लोकांना मदत मागायची, आणि लोक मदत करण्याच्या हेतूने त्यानं भूल पडल्यासारखे जायचे धावत तिच्याकडे. ती जायचे आणि दलदलीत फिरायचे. दलदलीत तिला गेले की गायब, परत सापडायचं नाही त्यांचं. बऱ्याच दिवसांनी एकदा असं सापडलं होतं, एक दोन, जेव्हा सगळं ते वाळलं सुकलं होतं जेव्हा, तेव्हा एक दोन हात सापडले होते. पण त्या केसेस आम्ही काही पुढे हे नाही केले. त्या कोण त्याच्यात निवडून होतं माहीत नाही, पण त्या पोलिसांनी त्या केसेस जास्त हे नाही केलेत. ह्या त्याच केसेस आहेत का, मिसिंगच्या कंप्लेंट झाल्या त्यांचंच आहे काय, त्यांना कळत नव्हतं. पण ती बाई कशासाठी त्यांना बोलवायची? ही मदतीसाठी बोलवायची का तो एक अतृप्त आत्मा होता म्हणून बोलवायची, हे कळायचं नाही. पण अशा बऱ्याच लोकांना दलदलीतनं ती बाहेर यायची, बोलवायची, आणि ही लोक गायब व्हायची कारण ती दलदलीत सापडायची नंतर. बापरे, ही गोष्ट घडलेली आहे. एक तुम्ही कोकणातल्या काळातली पण एक गोष्ट सांगत होतात. तो माझाच अनुभव होता ॲक्च्युली. पण माझा म्हणजे डायरेक्ट माझा होता की माझ्याबरोबर मी काळात माझं हे बदललं, हे मीडियामध्ये मी होतो, तर मी माझ्या सोशल मीडियाच्या याच्यात गेलो, तर मी जॉब स्विच केला. तर स्विच केल्यावरती एक मोठी कंपनी होती, जी नंतर बॅन केली गेली, तुम्हाला माहिती असेल, चायनीज कंपनी. त्या कंपनीमध्ये मी कामाला सुरुवात केली होती. तर ती कंपनी जेव्हा वर्क फ्रॉम होम आम्हाला दिलं होतं सुरुवातीला, कोरोना काळ होता, तर त्याच्यामध्ये मी सगळ्यांशी ओळख झाली. तेव्हा जी मीटिंग झाली, तर एक असाच एक इन्फॉर्मल कॉल झाला होता सगळ्यांचा झूम मीटिंगमध्ये. त्या झूम मीटिंगमध्ये माझ्या मित्रांनी सांगितलं की तू कुठे, ते एका मित्राला विचारलं त्यांनी, काय तू आता चेन्नईला आहेस परत का, दिल्लीतच आहे अजून वगैरे असं विचारलं. तर म्हटलं हे काय आहे ते की कळेल तुला. आणि तो जो चेन्नईचा मुलगा होता तो दिल्लीमध्ये होता त्यावेळी, आणि तिथे अडकला होता. म्हणजे दिल्लीच्या ऑफिसला तो काम करायचा, दिल्ली का नॉर्ड्याच्या ऑफिसला तो काम करायचा. आणि दिल्लीमध्ये त्याने एक PG म्हणून राहायचा, एका पंजाबी घर होतं सरदारजी, त्यांच्याकडे राहायचा तो. आणि त्यांनी सांगितलं, हे मी पण एकदा बघितलं होतं, की तो त्या घरामध्ये राहायचा, आणि तो घरामध्ये प्रत्येक झूम मिटिंग असली कधीतरी दिवसातनं एकदा कधी असली, तर ती घर मालकीण होती, पंजाबी म्हातारी बाई होती, ती अशी मागेच बसलेली असायची, अशी आपली बघते आपली मीटिंग चालू आहे, ते काही चेहऱ्यावर भाव नाही, काही नाही. तर म्हटलं हा चेन्नईचा मुलगा आहे, तामिळ, ह्याचे नातेवाईक असणं शक्य नाही. ही बाई, त्याला धड हिंदी पण येत नव्हतं. तर मग ही घर मालकीण असली तरी सारखी इथे कशाला बसून राहते? आम्ही तर झूम मिटिंग असली की आम्ही सांगायचो की आत्ता आसपास आम्हाला डिस्टर्ब करू नका, कोणी येऊ नका, असं आम्ही घरात सांगायचो. आणि दरवेळी आणि दरवेळी बाई त्याच पोझिशनवर तिथे बसून बघते आपलं काय चाललंय ते. म्हटलं या बाईला काय हवं, काय हवं, काही घर मालकीण म्हणून याला हाकलता येत नाही, म्हणजे सांगता येत नाही की बाबा तुम्ही बाजूला व्हा, आम्हाला मीटिंग चालू आहे, काय चाललंय. तर हे, आणि सगळ्यांनी बघितलं होतं, म्हणजे मी एकदाच बघितलं, बाकी सगळ्यांनी बघितलं होतं. आणि नंतर तो चेन्नईला परत आला. ते पहिलं लॉकडाऊनचं हे झालं तेव्हा पहिले तो चेन्नईला आला. मग चेन्नईला आल्यावर तेव्हा ते हे विचारायचे, काय अजून दिल्लीतच का चेन्नई येतेस वगैरे. तर मी मित्राला विचारलं काय असं का विचारतायत. तर ते बोलले की एकदा त्यालाच विचार फोन करून. मग त्याला फोन करून विचारलं, तर तुला अरे मला कळत आहे सगळेजण असं का म्हणतात, पण मला ना त्या घरामध्ये फार विचित्र वाटायचं, असं वाटतं काय ते निगेटिव्ह वाईब आहे असं वाटायचं. म्हटलं म्हणून तुला एकटं राहायला भीती वाटायची का, म्हणून सतत ते हे करायचं का. तर की नाही, मी एकटाच होतो त्या घरामध्ये. म्हटलं एकटा कुठे होता, ते मालकीण बाई बसली असायची, पंजाबी बाई होती. अरे कोण पंजाबी, मग सगळे त्याच विचारतात पंजाबी बाई बसली असायची. माझ्या घरात कोणीच नव्हतं, मी एकटाच असायचो झूम मिटिंगमध्ये, पण मी एकटाच बसायचो. अरे म्हटलं अख्ख्या आमच्या टीमने बघितलं, मागे बाई बसलेली असायची रोज तुझ्या.
तर यार हेच सगळेजण बोलतात, ती भीती वाटायला लागली म्हणून मी सोडून आलो दिल्लीचं घर माझं. तिथे कोणतरी बसलेलं असायचं मागे आणि मी एकटा होतो त्या घरामध्ये 100%. बापरे. ते कोण होतं माहीत नाही, पण ते म्हटलं आम्ही मी एकदाच बघितली होती, पण बाकी यांनी सगळ्यांनी बघितली होती आणि रोज दिसायची ते बाई बसले एकाच पोझिशनवर बसून बघते. कोपऱ्यातून. आम्हाला ते कॅमेऱ्याच्या याच्यातनं दिसत होती, त्याला माहिती आहे मागे कोणी बसलं ते. बापरे. गाणगापूरचा पण असाच कोरोनाशीच रिलेटेड किस्सा होता की गाणगापूरला आता मी गेल्या वर्षी वगैरे गेलो होतो. तर गाणगापूर दत्तस्थान आहे. तर दत्तस्थानावरती तिथे भूतांचं हे खूप आहे, भूत उतरवण्याचं हे खूप चालतं. म्हणजे तिथे विचित्र म्हणजे बघून भीतीच वाटते. तिथे आरती वगैरे सुरू झाली ना की नॉर्मल आपल्या आसपास बसले लोक अचानक अंगात येतात, त्यांच्या आणि उड्या मारायला लागतात, खांबावरती उलटे चढतात आणि असं काय 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 सुरू होतं. वेड्यासारखं वागायला लागतं, म्हणजे अंगातली भूतं त्यांच्या हे होऊन जातात. हां, आरती सुरू झाली की तर मी एकदा चाललो होतो गाणगापूरला. तर आमचा जो ड्रायव्हर होता त्याने मला ही गोष्ट सांगितली की आत्ताचीच गोष्ट होती, गेल्या वर्षातलीच गोष्ट असेल, की मला एक फॅमिली आली होती, गाणगापूरला चालली होती, नवरा बायको, त्याचा भाऊ का तिचा भाऊ कोणतरी होता, बायकोचा भाऊ कोण माहीत नाही, मामा काका कोणतरी होता. मग ते मागे तो आणि मांडीवर एक 4 वर्षाचं मूल होतं. तर तो मामा आणि ते 4 वर्षाचं मूल पुढे बसलं होतं, नवरा बायको मागे बसले होते. चालू होते. तो मुलगा शांत होता, तसा लहानच होता मुलगा आणि सगळे टेन्शनमध्ये दिसत होते. पण हा घेऊन चालला होता. जसजशी बॉर्डर आली गाणगापूरची तसं तो लहान मुलगा अचानक उडाला, एकदम जाऊन तो स्टेअरिंग व्हील तिथे असं तिथे येऊन बसला की नाही गावात जायचं नाही, गाणगापूरला जायचं नाही, मला डॉक्टरकडे घेऊन चल. ते डॉक्टर कोण? तर तो 4 वर्षाचा मुलगा तो अचानक वेगळ्या ह्याच्यात बोलायला लागला की मी मेलो नव्हतो कोरोनामुळे, त्या डॉक्टरने खोटं हे केलं मेल्याचं, मला त्या डॉक्टरकडे घेऊन चल, मला विचारायचं तू मला का मारलंस. त्याने कोरोनाचा रिपोर्ट दिले, मला कोरोना झालाच नव्हता, मला मारलं गेले, मला त्या डॉक्टरला भेटायचं. ते आईवडील बोले हा गेले 2 वर्ष हेच बडबडते. आता 2-3 वर्षाचा मुलगा एवढं कसं बोलेल की डॉक्टरला भेटायचं आहे, कोरोना वगैरे त्याला माहिती पण नसेल कोरोना वगैरे. त्याचा जन्म 20-21 सालातला आहे. तो हे बोलतो जोरजोरात की मला डॉक्टरला भेटायचं आहे, मला कोरोना झाला होता, मला का मारलं, माझा रिपोर्ट का दिला मेल्याचा. कोरोनात तर माहिती आहे ना की कोरोनात डायरेक्ट डॉक्टर रिपोर्ट यायचा हा मेला आहे, तर आपल्याला बघायला पण मिळायचं नाही की हो, म्हणजे ते डायरेक्ट त्यांचं हे करून टाकायचे, म्हणजे घरच्यांना पण बघायला मिळायची नाही बॉडी वगैरे. तर त्याच्यात असं काहीतरी झालं होतं की त्या डॉक्टरने चूक केली होती म्हणा का काहीतरी झालं होतं, त्याने कोरोना झाला असा रिपोर्ट देऊन त्याला क्वारंटाईन केलं होतं, काय हे केलं होतं, त्याच्यामुळे तो माणूस मेला. आणि मे बी त्याला नव्हता आणि तोच त्याच्या अंगात त्याचं भूत होतं. तो मुलगा आरडाओरडा करत होता की मला डॉक्टरला भेटायचं, मला इथे यायचं नाही आहे, मला डॉक्टरकडे घेऊन चला. त्या नाव पण सांगायचं डॉक्टरचं, मला त्यात आठवत नाही आहे काय सांगितलेलं ते, पण इतकं हे करायचं. आता पुढे काय झालं त्याचं ते आम्हाला सांगितलं ड्रायव्हरला. मी कसं तरी त्याला फक्त घेऊन गेलो देवळापर्यंत, भूत उतरवायचं होतं म्हणून तिथपर्यंत घेऊन गेलो. पण हा अनुभव मी की 4 वर्षाचा मुलगा एवढंच ओरडतोय की मला कोरोना झाला नव्हता, व्यवस्थित कोरोना झाला नव्हता, आणि त्या डॉक्टरने माझी वाट लावली, डॉक्टरने मेल्याचा रिपोर्ट केला, मला त्या डॉक्टरकडे घेऊन चला पहिले, मला भेटायचं त्या डॉक्टरला. फार म्हणजे फार भीषण हे होतं. कोकणामध्ये गाव आहे आमचं शिमगाव, खूप प्रसिद्ध आहे, म्हणजे होळीचा उत्सव शिमगा म्हणतात त्याला तिकडे. तर शिमग्यासाठी ते माझे मित्र सगळे गेले होते, तर ते लाकडं वगैरे गोळा करायचे होळीसाठी. तर तो इथलाच होता शहरातला, तर तो तेवढ्यापुरता जायचा, शिमग्यापुरता जायचा. तर त्या फार इंटरेस्ट असतात ते शंकासूर वगैरे याच्यात. तर त्याने एकदा असा किस्सा सांगितला मला की तो शिमग्याला गेला होता आणि मग मित्रांबरोबर तो बोलला की आपण ना रात्री आपण लाकडं चोरून आणूया. तर ते बोलले की रात्री जायचं नाही कुठल्या याच्यामध्ये. मग तो बोलला की ठीक आहे, मग दुसरं काहीतरी बघूया. तर आपलं तिथे हे ठेवलेस ना सोडून, नारळ वगैरे ठेवलेस ना, शहाळी अशी ठेवून दिले असतात रूममध्ये किंवा शेतामध्ये वाडीमध्येच ठेवून दिलेले असतात तसे. तर तुला आपण तिकडे जाऊया आणि नारळ घेऊन येऊया सगळे, ते शहाळी असतात ती सुकलेली असतात ती तशीच घेऊन येऊया, ते पण होळीमध्ये टाकता येतात ना, तर आपण ते करूया. तर सगळे गेले आपल्या उत्साहाने की रात्री जायचं. म्हणजे 1-2 जण तयार नव्हते, पण त्याने हे केलं की आपण जाऊयाच, ॲडव्हेंचर. गेले, नदी क्रॉस केली, नदी क्रॉस करून ते पुढे गेल्यावरती शेवटचं जे बाग होती नारळाची, जे वाडी होती, त्या वाडीतली नारळाच्या, तर तिकडे त्यांनी पडलेली लाकडं वगैरे काही असतील तर ती घेतली आणि बोले आपण शहाळी उचलूया. त्याने 3-4 शहाळी उचलली, सगळे 3च जण होते ते, नाही 4 जण होते ते, 4 जणांनी 1-1 का 2 शहाळी उचलली आणि धावत सुटले. तर
त्यांना असं वाटायचं की आपल्यावर आणखीन कोणतरी आहे. म्हणजे 4 जणांचं नाही, 5 जणांचं हे असं वाटायचं त्यांना. पावलांचा आवाज आहे, कोणतरी आपल्याबरोबर येते. त्यांना कोण चालतं, कोण थांबूया, आपण थांबले तर त्यांचा तो आवाज पण थांबायचा. चालायला लागले परत तो आवाज यायचा. तो पायराव ज्याला म्हणतात की पायांचा आवाज जो असतो पाचोळ्यातून येणार तो यायचा. म्हणजे हे थांबले तर ह्याच्यानंतर काही सेकंदांनी तो आवाज थांबायचा. त्यामुळे शेवट चांगलं सेकंद करा पटकन 4 जण थांबले तर 5वा थोड्या वेळाने थांबतो तसं व्हायचं. आणि ते त्यांना जाणवलं. ते घाबरले तर नदीपाशी गेले, नदीपर्यंत. त्यांनी परत मागे बघितलं, दिसत कोण नव्हतं पण जाणवत होतं कोणतरी आहे आणखीन. तर त्यांनी टॉर्च हे करून बघितलं तर ते नदीचं ते थोडंसं पुळण म्हणतात तसं वाळूसारखं होतं थोडंसं त्याच्यात वरती चिखल वगैरे असं होतं. तर चिखलामध्ये ना दिसलं की आपण 4 जणांचे पाय आहेत पण अजून एक पावलं दिसतात आपल्याला. आधी कोणतरी येऊन गेलं असं अशी पावलं नव्हती, ती ताजं हे होतं. म्हणजे चिखलातले एकदम ताजी पावलं दिसत नाही की आत्ताच्या आत्ता आपल्या पावलाचे ठसे उमटलेत की ह्या 4 जणांचे पाय आणि अजून एक आहे कोणतरी मोठा पाय आहे. आणि हा कोणाचा पाय कळत नाही, हे काय होते कळत नाही आहे. नदी पार करायची होती, ब्रिजवरनं चालले होते आणि त्यांना असं ब्रिज आणखीन जे साकव म्हणतात, लाकडी ब्रिज असतो ना तो साकव म्हणतात त्याला. तर त्याच्यावर त्यांना जाणवायला लागलं की वजन खूप जास्त जाणवते. ते बोलले हे काहीतरी वेगळं आहे. तर तो कोकणातले बाकीचे 3 जण होते, कोकणातले होते. त्यातला एक बोलला की आपण काहीतरी चूक केलेले, हे नारळ सगळे फेकून दे नदीमध्ये. त्यांनी सगळे नारळ फेकून दिले नदीमध्ये आणि नारळ जसे पाण्यात पडले तर असं अचानक खलखलकं वाटायला लागलं सगळं. म्हणजे तो ब्रिज पण एकदम नॉर्मल झाला, आसपासचं वातावरण एकदम शांत झालं आणि मग काहीच भीती वाटे नसेल. त्याच्यानंतर चालायला लागलं होतं, एकदम नॉर्मल वाटायला लागलं. आणि पलीकडे परत नदीच होती, पलीकडे नदीचा काठ होता. त्या काठावरनं पुढे चालताना मागे बघितलं तर फक्त 4 जणांची पावलं दिसत होती त्यांना. त्यांनी कुठली नारळातनं कोणतरी शक्ती घेऊन आले होते. ते नारळाच्या मागे ती शक्ती आली होती. ब्रिजवर त्यांनी नारळ फेकले, त्याच्यानंतर ती शक्ती गेली नदीत नारळ टाकल्यावरती. पुढे त्यांना ते पावलांचे ठसे दिसले नाही परत आणि आसपास जाणवलं पण नाही, तो आवाज पण नाही जाणवला, कोणतरी आपल्यावर आहे हे पण जाणवणं बंद झालं. नारळ फेकून दिल्याबरोबर तोपर्यंत त्यांना सगळं जाणवत होतं ते. आणि तो सांगताना अजूनही तो कधी अनुभव सांगतो ना, हा आठवणीने सांगतो, त्या अंगावर काट्यात तो अगदी लगेच सांगतो की ते मी ते काय अनुभवलं होतं ना ते तर सांगू शकत नाही काय झालं होतं ते वगैरे, असं अगदी ह्याच्याने सांगतो तो आठवणीने. आणि कोकणात तर मला वाटतं बऱ्याच लोकांना होतं. कधी कधी तर रात्रीच्या वेळी वगैरे तर हे पण असतं ना की मनात पण कुठे ना कुठे असतं, तर तिथेही लोकांना बरेच एक्सपिरियन्स येतात. पण अशा ठिकाणी असतात पण आपण बोलतो ना की खूप खूप जागा असतात, खूप जंगल असतात, तिकडे वेगवेगळे देव असतात, तिकडे आपल्याला माहितीही नसतं. पण आपण जेव्हा त्यांच्या टेरिटरीमध्ये जातो तर मे बी ते आपल्याला त्रास द्यायला येतात, तसं काहीतरी हो. असेल. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.